30 दिवसांची मुदत, प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित. शिर्डीत येथे सुरू असलेले उपोषण नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या मध्यस्थीने अखेर स्थगित करण्यात आले. प्रशासनाने मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देत 1 महिन्याच्या आत ठोस कारवाई करू असे लेखी आश्वासन दिले. हे पत्र छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख अविनाश शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे जालिंदर बाबा उसणे, संदीप वाघ, अनिल मलदोडे, उद्धव कटारे, दीपक पाटील, प्रदीप कोते, कुणाल धीवर, मंगेश शिंदे, आदेश पांगरकर, दीपक जाधव तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे सचिव आरणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नानकजी सावंत, मनोज जाधव, भागीनाथ जाधव, सुशांत कुडदे, शाहू रोकडे, अविनाश ससाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन तीव्र स्वरूपाचा करण्याचा इशारा देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. शेतकऱ्यांच्या पिकाचं कायमस्वरूपी या वीट भट्ट्यांच्या धुरामुळे ज्या गाड्या, राखीच्या गाड्या चालतात, मातीच्या गाड्या चालतात, यांच्यामुळे त्या शेतमालावर धूळ बसून त्या पिकांचं नुकसान होतं. शेतकरी एकदम हवालदिल होतो. म्हणजे काही ठिकाणी पाऊस चांगला झाला तरी त्या पिंपवडे गावात शेतकऱ्यांचं नुकसानच आहे, कमी झाला तरी त्या पिंपवडे गावात शेतकऱ्यांचं नुकसानच आहे. फक्त वीट भट्टीमुळे तिथला शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे. याच्याकडे कोणी लक्ष द्यायला सुद्धा तयार होत नाही. आणि 26 जानेवारीचा जो आदेश झालेला आहे वीट भट्टी बंदचा, ग्रामसभेचा जो ठराव झालेला आहे, त्याच्यानंतर 2 फेब्रुवारीला एक अनुराग कनोजी चौधरी नावाचा, राजपूत नावाचा मुलगा त्या वीट भट्टीवर मृत्युमुखी पडला. त्याला सुद्धा कोणी जबाबदारी घेईना. हे चाललंय काय? लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर काय असेल ते आमच्या मागण्या पूर्ण कराव्या.